स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। पुणे ग्रामीण पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी समोर आली आहे। आंबेगाव तालुक्यातील पारगाव कारखान्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे आणि त्यांच्या टीमने नागरिकांचे हरवलेले चेहरे पुन्हा फुलवले आहेत। नेमके काय आहे बातमी, पाहूयात सविस्तर। पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले होते। या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक बाबी आणि CEIR पोर्टलच्या कौशल्याने वापर केला। मार्च 2026 या एकाच महिन्यात अथक परिश्रम घेऊन पोलिसांनी तब्बल 2,34,000 रुपये किमतीचे एकूण 13 मोबाईल हस्तगत केले आहेत। हे सर्व मोबाईल आज अधिकृतपणे त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत। ही यशस्वी कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पारगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस अंमलदार मंगेश अभंग आणि संजय साळवे यांनी या शोध मोहिमेत मोलाची भूमिका बजावली। विशेष म्हणजे पारगाव पोलिसांनी सन 2025 ते 2026 या कालावधीत आतापर्यंत एकूण 50 गहाळ झालेले मोबाईल शोधून ते नागरिकांना सुरक्षितपणे सुपूर्द केले आहेत। पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे। ही मोहीम अशीच पुढे सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे। पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते घट्ट करणारी ही अत्यंत कौतुकास्पद कामगिरी आहे। आजच्या डिजिटल युगात मोबाईल ही केवळ एक वस्तू नसून माणसाच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे दस्तऐवज आणि भावना त्यांशी जोडलेल्या असतात। अशा वेळी गहाळ झालेल्या मोबाईल अचूक तांत्रिक कौशल्याचा वापर करून शोधून देणे हे पोलिसांच्या कार्यतत्परतेचे आणि संवेदनशीलतेचे उत्तम उदाहरण आहे। पारगाव पोलिसांचे हे यश दाखवून देते की गुन्हेगारांना जेरबंद करण्यासोबतच नागरिकांच्या छोट्या मोठ्या अडचणी सोडवण्यातही आपले पोलीस नेहमीच तत्पर असतात।